सगळा 5-5 तासाचा व्हिडिओ करायला. मग तेच बोल, तिथे चुलीत माझे पण डोळे फुटतात ना असे, मी पळतो. चूल पेटली का पळतो, चूल परत आग लागली का परत हा तर काही दूर येणार नाही. चूल पेटवताना धूर किती जमतोय काय विचारतो. आणि कसं की आत्ताच्या घडीला जेवणाचे पदार्थ बनवणारे खूप लोक आहेत, म्हणजे हे असं करून चॅनल. पण आपल्याला मला वाटतं ते एक काय म्हणते पारंपरिक फ्लेवर आहे त्याला, त्याच्यामुळे ते फटाफट तेवढं ते कसं चुलीवर दाखवतो ना सर्व, ते चुलीवरचं सगळ्यांना आवडते. हो तसंच आहे ते. लोक काय करतात नॉर्मल आपला हायफाय किचन दाखवणार, रस्ती लोकांपर्यंत पटापट पोहोचतो, वेळ जाम जातो. म्हणजे काय माहिती ते बनवणं सोपं असतं पण ते दाखवायचं असतं परत आपल्याला. इकडून तो येणार, त्या साईडून येणार, आमची भिंत माझं कधी कधी करपून पण जातं. ते टाकायचं सर्व साहित्य, मग तो सांगणार इकडून थांब आता ढोलू नका हा मी तिकडून येते, मग तोपर्यंत ते गेलं करपून. जाते सुट होते नाही का? नाही आम्हाला काय बी सुट आवड असली काय सगळं सुट होते. अगदी म्हणजे तेही एक प्रश्न विचार की आता शेवटी कसं आहे, तुम्ही आज इन्फ्लुएन्सर आहात, टीव्ही सिरियल वर जात आहे, म्हणजे लोकांना टीव्हीवर. पण तुम्ही आत्ता जे इन्फ्लुएन्सर आहेत ना आमच्या वयातले, त्यांनी टीव्ही मोबाईलच्या दुनियेतच जन्म झालाय. पण तुम्ही अशा एक पिरियड मध्ये आता की बाबा तेव्हा टीव्ही मोबाईल तर वेगळी राहिली गोष्ट, टीव्ही पण नव्हते लोकांच्या. तो तुमचा प्रवास खूप वेगळा आहे. म्हणजे आता जी यंग पिढी जी इन्फ्लुएन्सर बनते त्यांचं ठीक आहे, त्यांनी टेक्नॉलॉजी जन्माला आल्यापासूनच बघितली. तुम्ही एक वेगळंच काहीतरी थोडस एक बोलू शकतो आपण ना. आमच्या वेळेला टीव्ही पण नव्हती, जमत्यान रेडिओ असायचा. हा तर ती एवढा मोठा ट्रान्झिशन आहे, तो सोपं नाही. म्हणजे टीव्ही फोन वगैरे काहीच नव्हतं. लाईट होती का नव्हती? लाईट पण आमच्या घरात नव्हती. नसेल कदाचित, कारण माझे वडील पण आता 62चे आहेत. आम्ही गाव ठिकाणी राहतो बोला आमची लाईट नव्हती. मला जेवढं आठवतंय तेव्हा त्यांच्या 10वी 8वी पर्यंत इथे ते मुंबईला होते, पण इथे यायचे तेव्हा इथे आपल्याकडे लाईट नव्हती. आमचं 10 घरांचं एक कुटुंब होतं ना, म्हणजे वेगवेगळे. ते एक 10 घरांचा एकच मीटर, ते आमच्या इथे एक बल्ब काढून द्यायचे वायर टाकून. ते पण कोणी तिकडचे घालवलं जेवताना काय परत बांधलं. नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं माझा मराठी उद्योजकमध्ये. नलिनी मुंबईकर, ज्यांना आम्ही सगळे अलिबागकर किंवा आज अखंड महाराष्ट्र प्रेमाने नलिनी काकू म्हणून हाक मारतो, बोलतो, हे नाव प्रत्येक घरात पोचलं आहे. ते कारण म्हणजे त्यांच्या रेसिपीज. आज त्या खूप मोठ्या इन्फ्लुएन्सर्स आहेत, मराठी सिरियलमध्ये गेस्ट म्हणून, जज म्हणून येतात. पण त्यांच्या रेसिपी आपण बघितल्या, त्यांनी बनवलेल्या रेसिपी किंबहुना आपण घरी बनवल्यात, त्या चाकल्यात, त्या मागची स्टोरी नाही ऐकली. ती स्टोरी आणि ह्या ज्या काही गमती जमती आहेत रील बनवताना किंवा डिजिटल कॉन्टेंट बनवताना, ह्या गमती जमती आपण स्वतः नलिनी काकूंकडनं ऐकल्यात आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये. तर आजचा पॉडकास्ट पूर्ण बघा. चला भेटूया आणि ऐकूया आपल्या नलिनी काकूंना. नलिनी मुंबईकर. नलिनी काकू नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं माझा मराठी उद्योजकमध्ये. नमस्कार. हे पहिल्यांदाच असं घडतं आहे की एक सेलिब्रिटी गेस्ट कोणतरी आमच्या प्लॅटफॉर्मवर आलं आहे आणि माझा मराठी उद्योजकच्या मी म्हणेन की त्याच्यामुळे कदाचित मला तुम्हालाही भेटायची संधी मिळाली. आणि आपण म्हणजे तुम्ही एक डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर आहात, आज महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोचलात. आम्ही थोडका प्रयत्न करतो की डिजिटल कॉन्टेंट क्रिएट करतो, त्यामुळे त्याच्यामागची जी काही गंमत आहे, मजा आहे, ती आपण तुमच्याकडनं ऐकून घेऊच. पण त्याआधीनं मला असं जाणून घ्यायला आवडेल की तुमचं बालपण कसं होतं, तुमचा एकंदरीत प्रवास कसा होता? माझं बालपण म्हणजे मी 12 वर्षाच्या असल्यापासूनच जेवण बनवायला शिकले, कारण माझी आई आजारी असायची. अच्छा. हां. आणि नंतर 17 वर्षाची असताना माझी आई वारली. हां. मग सगळी जबाबदारी माझ्यावरच येऊन पडली. भावाला सांभाळायचं, परत वडिलांचं म्हणजे मावरा यायचा नाही, ते मनाच करायला लागायचं सगळा. म्हणजे खाल्यावर जायचा, ती मच्छी साफ करायची, परत त्याचा विल्हेवाट लावायचा, सगळं मलाच करायला लागायचा. त्यामुळे ते म्हणजे अगदी 12 वर्षाचं म्हणजे खूप अनुभवातनं तुम्ही आज इतके पदार्थ मला वाटतं. हो हो हो. पण मग अर्थातच तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या खांद्यावर त्या कमी वयात घराची जबाबदारी पडली. हो हो. पण मग शिक्षण माझं म्हणजे 7वीपर्यंतच. मग घर सांभाळायचं बोलल्यानंतर शिक्षण सोडायला लागलं मला. बाकी घरात कोण कोण असायचं तुमचं? घरात कोणच नाही, मी, माझे अण्णा आणि भाऊ म्हणजे छोटाच होता 5 वर्षाचा. ओके. हो.
तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही लहानपणापासूनच आई गेल्यानंतर घरची जबाबदारी घेतलीत, पण तुमचा भाऊ लहान होता तुम्ही म्हणालात तसं, मग वडिलांबरोबर मदतीला कोण जायचं? भाऊ 5 वर्षाचा होता, वडिलांच्या बरोबर मीच जायचे, म्हणजे जालाना जायचे, घोलव्याला जायचे, परत चिंबोऱ्यानं पण जायचे, शिंपल्या भेटतात ते शिपाटे आम्ही बोलतो, ते पण पकडायला जायचो आम्ही. म्हणजे अगदी बोटीवर पण तुम्हीच जायचात? हो हो, बोटीवर पण, घोलव्याला, सगळ्याला मीच जायचं सोबत त्यांच्या. तुम्ही आता जे म्हटलात की अगदीच कमी वयात खरंच खूप मोठी जबाबदारी पडली, आणि पण कदाचित ते घडलं नसतं तर आज आम्हाला तुम्ही एक इन्फ्लुएन्सर म्हणून आणि अलिबागचं जे नाव मोठं केलं ते कदाचित आम्हालाही भाग्य नसतं लावलं की चलो अलिबागचं नाव तुमच्यामुळे आज मोठं झालं. थँक्यू. तुम्ही आज म्हणजे फक्त यूट्यूब किंवा सोशल मीडियावर न राहता मर्यादित प्रत्येक मराठी TV सिरियलमध्येही झळकलात. कोणी तुम्हाला पाहुणे म्हणून गेस्ट म्हणून बोलवलंय, कोणी तुम्हाला परीक्षक म्हणून बोलवलंय. पण आणि आत्ताचे जर आपण इन्फ्लुएन्सर बघितले जे माझ्या वयाचे असतील किंवा लहान असतील, यांचा जन्मच मुळात झाल्यानंतर हातात मोबाईल पडलाय, डोळ्यासमोर TV होता. पण तुमचं थोडंसं वेगळं आहे की तुम्ही तेव्हा तुमच्या काळात TV नसावा कदाचित, तर कसं होतं ते आणि आज इतका मोठं ट्रान्झिशन बदल? आमचं वेगळंच म्हणजे काय माहिती आहे, आम्हाला म्हणजे TV पण नव्हती आणि फोन पण नव्हते, म्हणजे सरळ म्हणजे रेडिओ पण नव्हता आणि आमच्या घरात लाईट पण नव्हती. आम्ही बत्तीवर म्हणजे सर्व स्वयंपाक वगैरे बत्तीवरच करायचं. पण मग आता TV नव्हता, तिथून आज तुम्ही स्वतः TVवर झळकताय, काय फरक पडला? म्हणजे किंवा एकंदरीत बालपणीच्या तुमच्याही मैत्रिणी आज तुम्हाला भेटत असतील, बोलत असतील, तर काय वेगळे पण आता जाणवते किंवा त्यांच्यात तुम्ही आधी वावरत होतात आणि आज जेव्हा जात आहे तेव्हा काय वेगळा मान किंवा काय वेगळे पण त्याच्यात जाणवतंय वागण्यात? वेगळा मान म्हणजे सगळे मला भेटायला आले ना, म्हणजे कुठे दिसले का आया कशी आहेस, म्हणजे असं एवढं आपुलकीने विचारतात, परत मिठी वगैरे मारून बोलतात, म्हणजे जाम भारी वाटतं. पण मग मैत्रीत कुठे काही फरक पडला का? नाही. कारण काय होतं की शेवटी आपण जेव्हा समजा मोठं झाल्यावर मग बाकीचे जे आजूबाजू मिळतात त्यांनाही कुठेतरी एक ते वागण्यात त्यांच्या आपोआपच बदल घडतो. तसं काही झालंय की नाही, तोच प्रेम, तोच जिव्हाळा आणि तितक्याच बिनधास्तपणे तुमच्याशी म्हणजे बोलतात, वावरतात तुमच्यासोबत? नाही, तेच प्रेम भेटतं मला. आणि म्हणजे सगळे आपुलकीने सांगतात, कोण कुठे असलं का हां ही माझी मैत्रीण आहे, ही माझी वहिनी आहे, ही माझी बहीण आहे, ही माझी मावशी आहे, असे सांगतात सगळे. एक त्यांनाही अभिमान असेल की यार आमचं कोणतरी जवळचं माणूस आज इतकं मोठं सेलिब्रिटी झाला. हो. लग्नाचं वगैरे कसं काय, पुढचा प्रवास कसा सुरू झाला? लग्नाच्या अगोदर 3 जणांचं जेवण करायची आणि लग्न झाल्यानंतर 11 जणांचं जेवण करायला लागले. म्हणजे काय असं बदल वगैरे काय नाही. आणि म्हणजे सर्वांना कोणाला घरातल्यांना आवडते ना तेच पदार्थ बनवून द्यायचे, कोणाला वेगळे पदार्थ बनवून द्यायचे. पण मग हे जे काय हाताला जी चव आहे, आपण म्हणतो ना की प्रत्येकाच्या हाताला शेवटी चव आहे, तर ती एक जी चव असते ती आई वडिलांच्या शिकवणीतनं आली की घरी मग लग्न झाल्यानंतर सासूने शिकवलेला ही पदार्थ आहेत? काय स्टोरी आहे त्याच्या मागची, काय स्टोरी आहे? घरी म्हणजे माझ्या अण्णांना चहा आवडायचा ना, तो अगोदर चहा बनवायला शिकले, म्हणजे त्यांनीच शिकवलं अगोदर चहा बनवायला, नंतर भात बनवायला, नंतर कालवण म्हणजे आमच्या इथे फेमसच आहे. आणि मग नंतर भाजी वगैरे. आणि मग लग्न झाल्यानंतर सासऱ्यांना आमच्या मावरा खूप आवडते, म्हणजे जाम आवडते मावरा, जाम आवडायचं म्हणजे त्यामुळे त्यांनी कालवण बनवायला शिकवलं. अच्छा, म्हणजे दोन्हीकडनं थोडं थोडं काहीतरी एक एक पदार्थ आलेले आहेत. हो, सासूबाईंनी पण कालवण करायला शिकवलं, सासऱ्यांनी पण शिकवलं. पण आता म्हणजे मी यूट्यूब बघत होतो तेव्हा साधारण तुमच्या 25 व्हिडिओज अशा आहेत जिथे तुम्ही रेसिपी सांगितली आहे, पण त्यात वेगवेगळ्या, म्हणजे एक इडलीची पण रेसिपी बघितली जी स्टफ इडली. मग म्हणजे मी जेव्हा आम्हीही स्वतः नॉनव्हेज मच्छी भरपूर खातो, पण एक कोलंबीचं कालवण आणि मच्छी फ्राय हे एवढेच प्रकार माहिती आहेत आता इतक्या वर्षात. बरोबर. पण तुम्ही इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करताय, मच्छी तीच पण त्याचे पण इतक्या व्हरायटीज देताय, तर मग हे तुम्ही कुठे परत शिकलात की यूट्यूबसाठी म्हणून मग विक्रांतचा त्याच्यात काय हातभार की अपसुकच ते येत गेलं अनुभवातनं? नाही, हे पदार्थ सगळे मी पहिल्यापासूनच बनवायचे, ह्यांना आवडतं ना, म्हणजे कोण बोले भरलेलं पापलेट, म्हणजे माझ्या मनाने मी ह्यांना अगोदर करून द्यायला लागले, मग हे नंतर व्हिडिओ म्हणजे यूट्यूबवर दाखवायला लागलं. पण मग हे घरी पदार्थ नेहमी व्हायचे इतक्या प्रकारचे की फक्त विक्रांतच्या पोटाला थोडासा आधार? कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये सुरुवात तशीच होते मला वाटतंय, आई आज काय करतेस, मग ते विक्रांतचे लाड पुरवायसाठी आज इतके पदार्थ बनतात घरी की पहिल्यापासून असंच बनत आलेत? नाही, पहिल्यापासूनच. आणि आता हे लाड म्हणजे काय, ते व्हिडिओ बनवायचे म्हणून लाड चालले, नाहीतर नाही, हे पहिल्यापासूनच पदार्थ बनायचे असे. आता विक्रांतचा विषय निघालाच आहे, तर हे काय जे काय आज तुम्ही एक सेलिब्रिटी म्हणून
सगळ्यांना माहिती आहे नाव, त्याच्यामागे खूप मोठा हात विक्रांतचा आहे. हो हो बरोबर आहे. म्हणजे हा जो कॉन्सेप्ट असेल तर पण मला एक गंमत म्हणून तुम्हाला विचारायला आवडेल की जेव्हा ही सुरुवात झाली, अर्थात तुम्हाला कल्पना होती की नाही हेच मला मुळात असं कुतूहल आहे की विक्रांत तुम्हाला सांगितलं होतं की आई इतकं मोठं काहीतरी माझ्या डोक्यात विजन आहे, मला एवढं काय करायचं की नाही, मी कॅमेरा धरतो, तू तुझं जे पदार्थ नेहमी बनवतेस ते बनव. काय होतं नक्की एक्झॅक्टली? नाही ना, अशी कल्पना पण नव्हती. पण ते एक दिवस असंच मी मच्छी कापताना ना त्यांचा व्हिडिओ टाकला ना, मच्छीचा म्हणजे मच्छी फ्राय करायचा आणि कापण्याचा तो व्हिडिओ टाकला ना, तोच जाम व्हायरल झाला. पण मग त्याच्यानंतर अर्थात तुम्ही कधी मला वाटत नाही सोशल मीडिया ह्याच्या आधी वापरला असेल, मग त्यांनी तुम्हाला काय म्हणजे एक्झॅक्टली काय होते तुमच्या म्हणजे चेहऱ्यावरचे हावभाव किंवा त्यांनी काय भाषेत तुम्हाला सांगितलं की हे व्हायरल झालं म्हणजे ते, कारण हे जग खूप वेगळं आहे आमचं सोशल मीडियाचं, तर ते समजणं आणि मग त्याचा तो मी म्हणेन की जो काय व्याप आहे आणि जी काय पॉप्युलरिटी आहे हे तुम्हाला त्यांनी काय भाषेत सांगितलं किंवा ते समजल्यावर तुमची रिॲक्शन काय होती? मला समजलं म्हणजे काय असं सांगितलं ना अगोदर काय, मग नंतर सांगायला लागला. अगोदर का माहीतच नव्हतं मला. नंतर सांगायला लागलं काय तू जाम फेमस झालीस असं तसं, मग मला जास्त बरं वाटायला लागलं. आणि मग तुम्हालाही फोन यायला लागले असतील घरच्यांचे किंवा बाकी? घरच्यांचे म्हणजे असे मोठमोठे कंपनीवाल्यांचे पण फोन यायला लागले, म्हणजे आपल्या अलिबागमध्ये ऑइल कंपनी असे दुसऱ्या कंपनी त्यांचे पण फोन यायला लागले की अभिनंदन तुमचं म्हणून. तुम्ही घरचाही व्याप सांभाळताय आणि सोबत आता ऑलमोस्ट मला वाटतं तुमचं रोजच पोस्ट पडतात आणि कॉन्टेंट क्रिएट करणं खूप कठीण काम आहे. ऑब्व्हियसली विक्रांतची तुम्हाला साथ आहेच, पण असं करताना मग तारेवरची कसरत होते का? कारण एकीकडे घरच्यांना सांभाळायचं आहे, त्यांच्यासाठी जेवण करायचं आहे आणि परत इथे यूट्यूबवर त्यांच्यासाठी थोडंसं काहीतरी वेगळी पदार्थ शिजवायचे आहेत, तर हे कसं काय जमवत आहेत सगळं? हे पहिलं म्हणजे मी अगोदर मच्छी विकायला जायचे, अलिबागच्या जेटीवर मी मच्छी आणायला जायचे, तिकडून मच्छी घ्यायची, परत बाजारात विकायची आणि मग परत घरी यायचं आणि मग घरचं काय कामकाज असेल ना ते करायचं आणि मग वेळ भेटला ना तरच व्हिडिओ करायचा. आणि म्हणजे त्याचा व्याप पण खूप असतो, भांडी वगैरे खूप पडतात घासायची. तसं काय नाही. हे सगळं तुम्हीच करता की मदतीला आता कोण घेतलं पण ना? कोण घेतलंय ना मदतीला, म्हणजे घरातली सून वगैरे आहे ना ती करते मदत. अच्छा, मग आजही जात आहे बाजार विकायला की आता ते थोडंसं बंद करून ह्याच्यावरच लक्ष केंद्रित केलं? आता जात नाही बाजार विकायला, म्हणजे कधी फेब्रुवारीपासून बंदच केलं बाजार विकायचं. म्हणजे काय माहिती आहे, मी बाजार विकायला जायचे आणि मग ते सगळे लोक येतात माझ्याबरोबरच फोटो काढायला येतात, मग माझा बाजार कसा संपायचा म्हणून मग बंदच केलं आहे. अच्छा, आता मी उद्योजिका म्हणेन तुम्हाला, कारण तुम्ही फक्त इन्फ्लुएन्सर नाही राहिलात, तर तुम्ही मला वाटते काही महिन्यापूर्वी स्वतःचा एक ब्रँड त्याच्या अंडर मसाला जो तुम्ही वापरताय, ज्याच्याने तुमच्या जेवणाला एक खूप छान अशी चव येते, त्या मसाल्याचंही ब्रँडिंग करून आज तुम्ही तुमच्या नावाने तो तुमच्या ब्रँडखाली विकताय. तर त्याचा कॉन्सेप्ट कुठून आला की बाबा चला आज आपण इतका मोठा ब्रँड झालो आहे, आज माझं नाव आहे, तर मी जो मसाला वापरते तोही लोकांना विकते. म्हणजे रेसिपी तर एकाकडे जातेच आहे, पण ज्या गोष्टीमुळे चव येते ते पण लोकांपर्यंत पोचवायचं, हे कसं काय तुम्हाला सुचलं? ते म्हणजे माझी सासू अगोदर मसाला बनवायची घरी. अच्छा, आता तोच मसाला मी बनवते आणि म्हणजे व्हिडिओमध्ये टाकताना तो मसाला ते सर्व कमेंट येतात ना की मावशी तुमचा मसाला आम्हाला पाहिजे, मसाला पाहिजे, ते कमेंट येतात. मग असं डोकं जरा चालवलं, आपला मसाला कसा जाईल त्यांच्यापर्यंत, कसा पोचेल मसाला. मग मी विक्रांतलाच बोलले की मी मसाला कुटते, म्हणजे मसाला बनवते, आमच्यात कुट्टं आणि आमच्यात पण तेच बोलतात मसाला बनवते. मग आपण बोलो ते कमेंट करतात ना त्यांच्यापर्यंत पोचवू आपण मसाला, घरूनच मसाला पोचवते सर्वांपर्यंत. पण आज एका ब्रँडवर तुमचा फोटो पण लागला, म्हणजे तुमचं नावही आहे आणि फोटो ही खूप मोठी गोष्ट आहे. हो हो, अर्थात आज हे जे काय मार्केट आहे म्हणजे मसाल्याचं तेही खूप मोठं आहे. भारतातनं आज बाहेरगावी ही मसाले जातात आणि आपल्या मसाल्यांना खरंच खूप डिमांड आहे. म्हणजे माझ्याही रिसॉर्टला आत्ता डिसेंबर नुकताच गेला आहे, कस्टमर जेव्हा येतात ते अलिबागला मुळात मच्छी खायलाच येतात आणि आमच्याकडे तेच आहे की खाऊन झाल्यानंतर की बाबा मसाला तुम्ही घरी बनवला आहे का, आम्ही तेच सांगतो आम्ही घरी बनवला आहे आणि घरीच कुटला आहे आमच्याकडे पण तेच बोलतात. पण आमच्याकडे नक्कीच तो घरात छोट्या प्रमाणात आमच्यापुरतं केला जातो, पण तेही करताना इतका त्रास होतो. म्हणजे मी स्वतः काही कधी गेलो नाही, पण किचनमध्ये चालू असताना इतका त्रास होतो. तुम्ही आज इतक्या मोठ्या प्रमाणात मसाला करताय, कारण तुमचा मसाला आज लंडनपर्यंत वगैरे पोहोचला आहे बाहेरगावी,
तुम्ही काय त्रास सहन करता? कारण मसाला मोठ्या प्रमाणात असो छोट्या प्रमाणात, शेवटी त्रास हा होतोच मिरचीचा वगैरे. मिरचीचा त्रास म्हणजे खोकून खोकून नको ते मिरची भाजताना, आणि चूल पेटवली काय धुराने डोळे झोंबतात, काय विचारूच नको. म्हणजे मिरचीचा तर जामच त्रास होतो. तुमचा म्हणजे काय प्रोसेस आहे सगळी? मी शेजारच्या 10-12 बायका घेते आणि एकजण हळद कुटते, कोण मिरची भाजते, कोण राई कुटतात, असे उकळ घेऊन राई कुटतात असे. बरोबर आहे. पण मसाला म्हटलं की बऱ्याच पदार्थ आले आणि त्याचं एक प्रमाण असतं, त्यामुळेच मसाल्याला थोडंसं एक काय म्हणतात चव येईल. तुमच्या मसाल्याचं काय काय प्रमाण आहे? प्रमाण नाही मी सांगणार, हे प्रमाण सोडून दुसरं काय पण बोला. एक दिवस वाटल्यास घरी जेवायला ये. नक्की, मग काय आता हरकत नाही. समजा मी विचारलं साध्या सोप्या भाषेत, मला याचं तुमच्याकडनं उत्तर जाणून घ्यायला आवडेल की बाबा मार्केटमध्ये काकी एवढे प्रकारचे मसाले आहेत, एवढ्या ब्रँडचे मसाले आहेत, मग आम्ही नलिनी काकूंचाच मसाला का घ्यायचा, का वापरायचा, तर काय सांगाल एखाद्याला? म्हणजे सर्वांचे कमेंट येतात की काकी तुमचा मसाला खूप छान आहे, आता आमचं जेवण तुमच्यासारखं होते. म्हणजे ते कमेंटवर कालवणाचे टोप पण दाखवतात की कसं कालवण झालंय ते. म्हणजे तुम्हाला करून ही पाठवणारी लोक आहेत. मला मगाशी तुम्ही सांगितलं की ही पण तुमच्या एक कोण मी म्हणे चाहत्यांनी तुम्हाला एक भेट म्हणून साडी दिलेली आहे, तुम्ही मगाशी सांगितलं. ही साडी मला ही वर्सोयाची ताई आहे ना, तिने ही साडी आणि ही ठुशी आम्ही बोलतो ती दिली मला भेट. म्हणजे लोकांचं असंही प्रेम करण्याची जाम प्रेम आहे माझ्यावर त्यांचं. आता थोडंसं एक गमतीचा भाग, यूट्यूबवर 25 एक रेसिपीज बनवल्या तुम्ही, एक मी म्हणेन की बनवून लोकांपर्यंत पोहोचल्यात. किती प्रकारच्या तुम्ही आज पदार्थ बनवू शकता? सुरमई फ्राय, भरलेला पापलेट, बांगडा फ्राय, भरलेला बांगडा, माकुल खिम्मा, चिकन रान, परत स्टफ इडली, असे बरेच पदार्थ मी बनवलेत. म्हणजे आता सांगता पण नाहीत मला. तुमचा आवडता कुठला? माझा आवडता पदार्थ म्हणजे मोदक आणि लापशी. आपले उकडीचे मोदक जे आपण नैवेद्याला. हो, उकडीचे मोदक. आणि मच्छीमधलं? मच्छीमधलं काय पापलेटच, भरलेलं पापलेट. आणि विक्रांतचा आवडीचा पदार्थ कुठला? का सगळेच तोच? बरं, हे जे करताय हे संपवतो कोण मग? संपवतो म्हणजे अगोदर त्याच्या तोंडात जातं आणि मग नंतर सर्वांच्या तोंडात जातं. राहतं का मग त्याच्याकडे गेल्यावर? राहतं सर्वांना ठेवतोय तो. का की आत्ता नुकतंच, म्हणजे तुम्हीही सेलिब्रिटी म्हणून जाताय, पण नुकतंच काही आठवड्यापूर्वी तेजश्री प्रधान, जे आज मराठी क्षेत्रात खूप मोठं नाव आहे, ती तुमच्या घरी येऊन गेली केलवणाला. तर तो अनुभव कसा होता? काय वेगळे पण होतं? तो अनुभव म्हणजे जाम मजा वाटली. आमच्या गावातले सर्व लोकांनी म्हणजे मदत केली आम्हाला, पताके वगैरे लावायला, मांडव सजवायला. आणि ती आली होती ना, तेव्हा आम्ही तिच्यासाठी मावरा बनवला होता. म्हणजे तिच्यासाठी आम्हाला वाटलं काय ती भाजी खाईल, पण ती मावरच खाला आमच्या इथे. पण त्या व्हिडिओमध्ये तर तिने भाजीच खाल्ली आहे. ती सिरियलमध्ये व्हेज आहे ना, म्हणून तिने भाजी नुसती दाखवली आम्ही तिला. कॅमेरापुरती फक्त भाजी दाखवली आणि मग नंतर ऍक्च्युली हो तिने म्हणजे भाजी काढायला लावली आम्ही तिच्या ताटातून. आणि मच्छी खाते का? हो, मच्छी खाली तिने. अलिबागने खूप मोठी नावं दिली आहेत महाराष्ट्राला, पण मला वाटतं पहिल्यांदाच कोणतरी अलिबागमधनं जज म्हणून गेलं असेल इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर. म्हणजे जी मराठीच्या, मला वाटतं महाराष्ट्राची किचन क्वीन ह्या कार्यक्रमात तुम्हाला जज म्हणून बोलवलं होतं. तो एवढा मोठा सेटअप, एवढा मोठा सगळा पसारा, काय तो एक वेगळा अनुभव कसा होता एक जज म्हणून? जज म्हणून अनुभव म्हणजे ते मी एवढं मोठं स्टेज कधीच नव्हता बघितला. एवढ्या लाईटी, जाम लाईटी होत्या, ते बघूनच मला म्हणजे भीती वाटत होती जाम. नाही अर्थात, म्हणजे जेव्हा आम्ही पहिल्यांदा कॅमेरा फेस केला तेव्हा होतच नाही, कारण आपल्याला सवय नाही. आपल्याला आपली काम म्हणजे मला डिश बनवायला सांग, मी बनवून देईन असं होत असेल. पण तुम्ही बनवलेल्या डिश तर प्रत्येक जणांनी चाकल्याच आहेत, पण तुम्हाला तिथे लोकांनी बनवलेले जे काही पदार्थ होते चाकून तुम्हाला एक साधारण निर्णय द्यायचा होता किंवा निकाल लावायचा होता. त्याचं काय दडपण आलं होतं का, किंवा त्याचं तुम्ही ते कसं काय टॅकल केलं? मी एवढ्या मोठ्या स्टेजवर कधी गेलेलं नाही ना, पण मी एक वेळ आईचं नाव घेतलं आणि स्टेजवर पाऊल ठेवला, तेव्हा मला बरं वाटलं. म्हणजे साईडला हास्य जत्रेचं पण शूटिंग चालू होतं ना, तिथले पण मला लोक भेटायला आली. कोण सेल्फी घेते, कोण व्हिडिओ काढते, कोण फोटो काढते. आणि मला तिथे बोलवत होते, काकू तुम्हीच ना त्या व्हिडिओ बनवता त्या? मी बोले हो हो हो, मला तुमचे व्हिडिओ छान आवडतात. मी बोलले थँक्यू, आम्ही व्हिडिओ बघतो तुमच्या, परत आम्ही लाईक करतो. थँक्यू. खूप म्हणजे मजा आली असेल. जाम मजा, म्हणजे काय जामच मजा. म्हणजे कारण पहिलं कसं कोण भेटलं तरी कोण ओळखत नव्हतं, आता सगळे ओळखायला लागलेत, म्हणून जाम भारी वाटते. नाही, आणि होतं कसं की आपण हे जे हास्य जत्रा वगैरे हे काही मोठे मोठे सिरियल आहेत, कलाकार, ह्यांना बघून आपल्याला असं वाटतं की अरे कधी यांच्यावर सेल्फी काढायला मिळेल. आणि जेव्हा अशी व्यक्ती आपल्याकडे येते चालून की मला तुमच्यावर सेल्फी काढायला, तेव्हा म्हणजे माझ्याही अंगाला आता काटा आलाय की तो काय अनुभव असेल तुमचा. आणि
किती छान वाटलं असेल त्या म्हणजे त्या मोमेंटमध्ये. छान वाटलंच, पण पहिल्याच त्यातला मला धडकेच भरले होते. का की तुम्ही इन्फ्लुएन्सर तर मोठाच आहातच, पण आज तुमच्या यूट्यूबला चॅनलला ऑलमोस्ट 5 लाख सबस्क्रायबर झालेले आहेत. इंस्टाग्राम प्रोफाईल जेव्हा मी तुमची स्टडी करतो, माझी टीम बघत होती, तेव्हा लक्षात आलं की 3-3.5 लाख तुमचे फॉलोअर्स आहेत. आणि त्यात एक नाव आम्हाला असं पटकन दिसून आलं, जे मोठं नाव आहे, कंगना रनौत तुमच्या अकाउंटला फॉलो करते किंवा तुमच्या रेसिपीज तुम्हाला फॉलो करते. तुम्हाला माहिती आहे का कंगना रनौत कोण आहे ते? कंगना रनौत मला माहीत नाही, पण ती हिंदी पिक्चरमध्ये काम करते ना. खूप मोठी ॲक्ट्रेस आहे ती. हो, ते फॉलोअर्स वगैरे काय मला कळत नाही, पण ते विक्रांत सांगतो ना म्हणून जरा असं आता माहीत झालं आहे. पण ते फॉलोअर्स सांगितल्यानंतर जरा बरं वाटते. आणि जबाबदारी पण वाटते, कारण आज इतकी मोठी लोक जर आपली रेसिपी फॉलो करतात तर आपली जबाबदारी वाटते की अरे आणखीन काहीतरी चांगलं ह्या लोकांपर्यंत अजून रोज नव्याने पोहोचू दे म्हणून. हो. सो कसा वाटला? आम्ही आज तुमच्या भेटीसाठी खास नलिनी काकूंना घेऊन आलो होतो. पुढं म्हणजे मला आता ऐकताय म्हणजे तुम्ही हा पूर्ण पॉडकास्ट बघितला आहे. आपण म्हणतो ना कोळी समाज किंवा कोळी बांधव हे नाव किंवा हे असं एक पूर्ण कम्युनिटी आपल्या डोळ्यासमोर आली की येतं मच्छीमारी. पण आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये आपल्या नलिनी काकूंनी जे काय प्रवास जो काय केला आणि त्यांची जी काय लहानपण होते तिथून पुढे येऊन त्यांच्या मुलाच्या मदतीने, विक्रांत मुंबईकर अर्थात, त्याच्या मदतीने एक यूट्यूब चॅनल चालू केलं आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात त्या पोचल्यात. त्यांचा प्रवास आपण ऐकला आहे. हा पॉडकास्ट तुम्हाला आवडलाच असेल आणि त्यांच्या प्रवासातून तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल याची मला खात्री आहे. हा पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. त्यासाठी पहिलं तर यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असेल, स्टेटसला असेल, सोशल मीडियावर असेल, या पॉडकास्ट लिंकला शेअर करा. पुढच्या पॉडकास्टमध्ये आणखीन एका नवीन गेस्टसोबत नवीन पॉडकास्टमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुमची रजा घेतो. सायनिंग ऑफ संकेत नाईक, CEO डिजिट्रिकस टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड.